खरं म्हणजे आज आपल्या देशामध्ये इतर राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर निश्चितपणाने जी काही भौगोलिक देण आपल्याला ईश्वरानं या राज्याला दिलेली आहे ते निश्चितपणाने गौरवास्पद आहे सभापती महोदय। परंतु त्या अनुषंगाने आपण पाहतो की पर्यटनासाठी जेव्हा आपण देशातल्या इतर राज्यामध्ये जातो किंवा देशाबाहेर सुद्धा आपण पर्यटन करत असतो आणि तिथे गेल्यानंतर ज्या पद्धतीने संबंधित आपली जी काही टूर एजन्सी असेल किंवा तिथले जे काही प्रेक्षणिक स्थळ जे पर्यटनामध्ये लोकेट केलेले असतात त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की याच्यापेक्षा चांगलं तर आपल्या राज्यामध्ये आहे, याच्यापेक्षा चांगलं स्थळ तर आपल्या देशामध्ये आहे आणि मग ते आपल्याला का त्या ठिकाणी पर्यटनामध्ये घेतलं जात नाही ही खंत मनामध्ये सभापती महोदय आपल्याला त्या ठिकाणी वाटते। आणि म्हणून पर्यटन हे उद्योगाला विकासाला चालना देणारे एक प्रमुख साधन सभापती महोदय या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या माध्यमातून अधिक लक्ष या पर्यटनाकडे केंद्रित करणं राज्य सरकारचं सभापती महोदय काम आहे। आणि म्हणून त्या अनुषंगाने आज जर आपण या ठिकाणी विचार केला तर मुंबई हे सुद्धा आपली राज्याची राजधानी असताना या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जी काही आपण स्थळ त्या ठिकाणी विकसित करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये अजून भर घालून त्या ठिकाणी ही स्थळ अजून कशा पद्धतीने विकसित होतील आणि बाहेरून देशातून बाहेरून राज्यातून येणाऱ्या पर्यटकाला एकतर सुरक्षतेची हमी, त्याचबरोबर स्वच्छता, त्याचबरोबर त्याला कुठल्याही प्रकारे वाहतुकीला त्या ठिकाणी समस्याला सामोरं जावं लागणार नाही, चोरी असेल डकैती असेल यासारख्या घटना सुद्धा त्याला त्या ठिकाणी सामोरे जावं लागणार नाही या प्रकारच्या नियोजन सुद्धा सभापती महोदय करणं अत्यंत गरजेचं असतं। ते आपण करतोय पण त्याच्यामध्ये अधिक भर घालण्याचं काम याच माध्यमातून सभापती महोदय आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे। आणि म्हणून त्या अनुषंगाने आज आपण पाहतो की गेटवे ऑफ इंडिया असेल, मत्स्यालय असेल,